काय करणार, जोश लागा ना भाई, मन बी लागलं पाहिजे ना त्या गोष्टी. बरं सांग पब्लिक आयुष्यात कधी काय होईल काय सांगतात ना बरं का. आज बघा ना आमच्यासोबत कसलं झालं, आम्ही आधार सेंटर शोधत आता संभाजीनगर पालतं घातलं, पण आम्हाला आधार सेंटर काय सापडणं गेले काही. काय करावं आता, काहीतरी करण्यासाठी काहीतरी करावं लागेल बघ. जेवढं उन्हामध्ये फिरायला लागलं. ॲक्च्युली मला तोंड असं एवढं लाल झालं आहे ना, मला समोर असं बघता पण येणार. तसं मला उन्हाची ॲलर्जी आहे ना पब्लिक, तरी पण काय आता कधी काहीतरी करावं लागेल. भावना शोधायला लागलं तर आम्ही आता इकडे तिकडे आधार सेंटर काटेकोपाटे. हा इकडे सगळे काटेकोपाटे. आता हे मागचं पब्लिक बघत असेल बरं काही गाड्या बिड्या जाणार आहे, पण काय आता ते नाव ठेवणारे लोक नाव ठेवतात, पण आपल्याला करिअर बनवायचं या गोष्टीमध्ये. म्हणजे आपल्याला अजून चालेल का पब्लिक नाही करणार. बरोबर आहे, आपण पहिला ब्लॉग आपल्या रूममध्ये बसून एडिट केलेला आहे, आता आपण पण पब्लिकमध्ये बनवते, कारण का आपला कॉन्फिडन्स वाढला आता त्यावेळी. आणि बाकीच्या लोक मला पण घेणार नाही. आपली आपली जिंदगी आपल्या पद्धतीने जगत आपण काय रे. लोक काय म्हणते नाही विचार करायचा. बघू आता आधार सेंटर भेटते का नाही काय माहिती. आता जायलो आम्ही शोधत जायलो. इथून 16 किलोमीटर दाखवलं आहे पुढं. हे बघा त्या पाटीवर पायंदळी यात्रा आहे काय. त्या पाटीवर बघा काय लिहिलेलं आहे. तुम्हाला दाखवत थांबा, जवळून दाखवतो, असं नाही दिसणार. दिसला हा काय भंगार दिसायली पाटी. 16 किलोमीटर दाखवले पुढं. आता बघू, आता रॅपिड बुक करावं लागेल, कारण का चालणं शक्य नाही. माझ्यासाठी हा कष्ट घेतो काय. अरे खरंच नाही काय, मित्र पाहिजे बघायचं सारखं. मी त्याला म्हटलं चल, म्हटलं आपल्याला आधार सेंटर जायचं. बिचारा माझ्यासाठी 10 किलोमीटर चाललं आहे काय, आणि पुढं आता 16 किलोमीटर पाठी दाखवते. आता आपण रॅपिड बुक करू, कारण का पुढचा रस्ता माहीत नाही ना आम्हाला. नाही 1 रुपया नाही खिशात, रॅपिड बुक करतोय. बघू आता भेटेल कुठं ना कुठं तरी, कुठं ना कुठं भेटेलच की. हा घरून पाण्याची बॉटल आणली काय, घरून पाण्याची बॉटल पण घरून आणली. आणि बिस्लरी पण नाही घेऊ शकत. आता काय इकडे काय पेट्रोल पंपात चालला का, इथून घाली तुम्हाला. हां पेट्रोल भरायला चाललो होतं काहीच. अरे बाप, ही गाडी बघा कशी लावली. म्हणजे कसं माहिती आहे का, ती गाडी इलेक्ट्रिकल आहे काहीच. आणि ते गाडी म्हणजे ॲड द्यायला. ते ॲड म्हणजे कसं बाबा, इथं CNGचा पण पंप आहे असं दाखवते ते. काय ना तापायला काही झाला. मग आता पाय बघा काही लाल जर झाले. ॲक्च्युली बाथरूममधली चप्पल घालून आलो बाहेर. मला वाटलं असेल जवळ इथंच कुठं, पण मला नाही माहिती 10 किलोमीटर चालावं लागेल पुन्हा 16 किलोमीटरची पाठी बघून. काय आता बघू आता कसं होते काय माहिती. आता रस्त्यानं तर चालायला लागलो आहे भावांनो. आता समोर एक उडान पूल आहे मोठा एकदम. आता तिथून आपल्याला लेफ्ट मारून जायचं आपल्याला आधार सेंटरवर. बघू आता दर्गा रोड कुठे आहे पण आधार सेंटर. आता हे काका सरळ जाईल होतं असं वाटलं, का अंगावर घालते काय गाडी आता. पण काकांनी एकदम सुपरमॅन सारखा कट मारला आम्हाला. पब्लिक हायला का छत्रपती संभाजीनगर मधलं आहे आता तुम्हाला माहीत नाही, कारण का आउटसाईडचा रोड आहे काही हा. अरे मेन हायवे आउट साईड नाही. कोणता हायवे हा? हायवे गाईज हा मुंबई सोलापूर हायवे आहे. सोलापूर नाही रे, मुंबई बायपास. काय माहिती कोणतं आहे, मुंबई बायपास आहे गाईज. हे तर काहीच नाही. तुम्हाला मी आता एक आणखून एक बायपास दाखवणार आहे. जो बायपास आहे सोलापूर, धुळे सोलापूर. पब्लिक त्या आमच्या हॉस्टेलच्या मागच आहे.